सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। स्वामी राधानंद सरस्वती की जय। आत्ताच मी जसं सांगितलं तर वैष्णवीच्या आई माझ्याबरोबर आहेत, वंदना, आणि ती मला सुजोग थिअरीबद्दल आणि ॲक्युप्रेशरबद्दल सांगणार आहे. मला ह्याच्यात का इंटरेस्ट आला हे पहिले मी सांगते. काही दिवस डायबिटीजच्या न्यूरोपॅथीमुळे मला पायाला थोडा बधीरपणा आला होता आणि मी त्याच्यासाठी गॅबापिन म्हणून औषध घेतेय. पण सहज हिच्याशी बोलण्यात आलं तेव्हा तिने मला ही एक अद्भुत रिंग दाखवली. मी तुम्हाला दाखवते ही रिंग. तर ही गोल आहे, तारेची आहे थोडीशी, आणि तिने सांगितलं या हातात, म्हणजे सू म्हणजे हात आणि जोक म्हणजे पाय, तर ह्या हातातली ही मधली 2 बोटं ही पाय आहे. तर तिने मला सांगितलं ह्याच्यावरनं हे फिरवत राहा तुम्ही. तर हे नुसतं मी टी व्ही वगैरे बघताना अशी फिरवत राहिले, हे दाखवते तुम्हाला, अशी फिरवत राहिले ह्या बोटाला आणि ह्या दुसऱ्या बोटाला, रिंग फिंगरला आणि मिडल फिंगरला. आणि दुसऱ्या दिवशी मला साधारण 25 ते 30% पाय हलका वाटला. तर मग मला क्युरिओसिटी वाढली. म्हटलं अजून हिला काय काय सांगता येईल आपल्याला. तर तिने मला पुस्तकं पण 2 दिली दाखवायला. त्यातलं एक पुस्तक अत्यंत उपयोगाचं आहे. हळूहळू त्या सांगतीलच आपल्याला सगळं, पण त्यातल्या त्यात आता मी त्यांना इथं मुद्दाम का बोलवलं, का हा इंटरव्ह्यू करून तुमच्या सगळ्यांपुढे टाकते की तुम्हाला जर कोणाला गायडन्स हवा असेल तर आता एक आपण नंबर देऊ, त्या डिस्क्रिप्शनच्या ह्याच्यामध्ये नंबर देऊ, त्यांचं नाव देऊ आणि त्या आपल्याला गाईड करू शकतील. तुम्हाला व्हिडिओ कॉलवर पण त्या गाईड करू शकतील. तुम्हाला जसं एकदा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा आणि मग तुम्ही तुमचा आपला स्वतंत्र संपर्क चालू ठेवू शकता. तर आज आता आपण फक्त त्यांच्याकडनं पहिली हातावरची ट्रीटमेंट घेऊ. त्या थोडीशी ट्रीटमेंटची तुम्हाला आयडिया देतील. बरं, तुम्ही सांगा आता काय तुम्हाला बोलायचं आहे. नमस्कार. ॲक्युप्रेशरमध्ये आपल्या सगळं शरीर हात आणि पायांवर असतं. हा हात, हे 2 बदले पाय असतात आणि हे इंडेक्स फिंगर आणि लिटिल फिंगर हे आपले हात असतात. हा आपला समोरचा अंगठा आहे, हा आपला समोरचा सगळं डोक्यापासून पूर्ण मानेपर्यंत गळ्यापर्यंत हा पाठीमागचा, पुढे घ्या तुम्हाला वाटलं तर. हा पाठीमागचा पूर्ण आपल्या पाठीचा भाग आहे. हे पाठीमागचं डोकं, मान वगैरे. हा पायाचा मागचा भाग आहे. हा आतील भाग आहे. हे इथे आपलं सगळं पोट, छोटं आतडे, मोठे आतडे, लिव्हर, सगळं ह्या तळहातामध्ये. त्यामुळे आपल्याला जी काही ट्रीटमेंट करायची ती आपण हातावर पण करू शकतो. आता एखाद्याचा पाय दुखत असेल, गुडघा दुखत असेल तर गुडघ्यासाठी हा पाय, तर हा मधला जॉईंट आहे, हा गुडघा आहे. त्याच्यावरचा भाग ही मांडी आहे. त्या गुडघ्याच्या खाली ही पोटरी आहे आणि हे नखाचा भाग हा पंजा आहे आपला. तर गुडघा दुखत असेल तर गुडघ्याच्यासाठी ही तुम्ही 1-2 मिनिटं सारखी फिरवली किंवा त्या जॉईंटला अशी थोड्या वेळ ठेवली तरी लगेच फरक पडू शकतो. वा, एवढा याचा फायदा आहे. व्हेरी गुड. आणि टाच दुखत असेल, आता सगळ्यांची सध्या तर खूप टाच दुखते, फरशीवर उभं आहेत, उठल्याबरोबर उभं राहू शकत नाही, तर तुम्ही इथे जास्त असं फिरवलं तर फरक ताबडतोब पडतो आणि याचे काही साईड इफेक्ट नाही, काहीच नाही. तुम्ही दिवसातून 3 वेळा फिरवा. तुम्ही रिकामे बसले, तुम्ही फिरवत राहिले जोपर्यंत आपलं बोट हुळहुळ होत नाही, म्हणजे थोडं लालपणा येत नाही, तोपर्यंत फिरवायचं. वा. आता हे इंडेक्स फिंगर आणि लिटिल फिंगर हे आहे हात. बर. हे झालं खांद्याचा भाग, म्हणजे वरचा आंग. बर. हा कोपर आणि हे पुढचं मनगट. बर. जर हाताला काही प्रॉब्लेम असेल, शोल्डर फ्रोझन शोल्डर,
तर ते असेल तर तुम्ही ह्या पहिल्या बोटात आणि छोट्या बोटामध्ये सारखं फिरवलं तर तुमचे हात थांबून जातील. खांदा, कोपर, मनगट दुखतं तर ते ताबडतोब फरक पडतो. त्याने दुखणं कमी होतं. बर. आणि तर बर, आता तुम्ही मला अजून सांगितलं होतं की इथे हे डोकं काहीतरी आणि इथं तुम्ही नुसते 2 ते काळे मला डोळ्यांचे पाहिजे, नाकाला लाल लावलं होतं, तर ते थोडं समजवता येईल का? हो, नाका हे आपले हे अंगठा आहे. जवळ आपण लहानपणी अंगठ्याला डोळे नाक काढायचो, तर तसंच बरोबर त्या पॉइंटला तुम्ही काळ्या स्केच पेननी नुसते डॉट दिले किंवा काळी मिरी लावली, जे काही डोळ्याचे प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे कमी होतात. वा. आणि त्याच्याबरोबर मध्ये हा असा उभाऱ्या म्हणजे असं टोक आहे असं अंगठ्याला मध्यभागी, तर ते नाक आहे आपलं. वा. त्याला तुम्ही कलर थेरपी म्हणून येते, तर त्याला तुम्ही लाल, सर्दी झाली असेल तर तुम्ही त्याला लाल रंग दिला किंवा आपली लवंग लावली पट्टीनी तर तुम्हाला सर्दीमध्ये आराम पडतो. वा. आणि तुम्हाला घसा वगैरे दुखत असा तर तुम्ही अंगठ्याला सारखी रिंग फिरवली अशी तर तुम्हाला आराम पडतो त्याचा. ओके, हे घशासाठी आहे का? हो, खालचा हा घशासाठी आहे. हो, थायरॉइड वगैरे हे घशासाठी. बर बर. आता एक हातावरचे मला थोडे काही पॉइंट सांगू शकाल का? उदाहरण, पोटाचा जर विकार असेल तर कोणत्या पोटाला काय अप्लाय करता येईल त्याच्यासाठी? तर पोटाला ह्या भागात स्टमक आहे, इथे तुम्ही पोटासाठी आपल्याकडे अशी काटेरी जिमी आहे, तर तुम्ही ती अशी फिरवली तर त्याने तुम्हाला आराम पडेल. आणि कारण सगळे आपले छोटे आतडे मोठे आतडे इथे, तर तुम्ही पूर्णच ह्या हाताला असं फिरवलं तर तुम्हाला त्याचा आराम पडेल. आणि ते जेव्हा त्रास असेल तर ते चुबल्यासारखं होतं. बर, पण हे कॉन्स्टिपेशनला, डायजेशनला याचा उपयोग होतो. हो हो, खूप छान उपयोग होतो. मग याला मी असं करू शकेन का? हो हो, हे पण करता येईल मला. हो. बर. आता दुसरं, त्या नॉर्मल बायकांना प्रॉब्लेम असतो तो पाठ दुखीचा आहे, तर तो कुठे तुम्हाला सांगता येईल? पाठ दुखीचा पाठीमागे. बर. हे आपला मागचा भाग आहे. बर. हे मागचं डोकं, इथे मान आहे. बर. हे मानेचे मणके. बर. तर तुम्हाला सर्वायकलचा मानेचा काही त्रास असेल बर तर तुम्ही याने फिरवलं तरी तुम्हाला आराम पडेल. हो, ते थोडस टोचलं. ही अंगठी ही चालेल का त्याला? याला ही पण रिंग चालेल. ही तुम्ही अशी फिरवली बोटात, हो, ही अशी खालीवर केली, बस बस, तरी तुम्हाला आराम पडेल. बर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो, ही मान आहे मागची. बर. आणि आपल्याला पाठ दुखत असेल, रिंग ह्या दोघांच्या मागे इथून दाबत दाबत असं यानेच घ्यायचं आणि असं दाबत दाबत जायचं. जिथे तुम्हाला पाठ असं टोचे किंवा सहन होणार नाही तो पॉइंट धरायचा आणि थोडं गोल फिरवायचं 1-2 सेकंद. बर बर बर, तरी तुम्हाला आराम पडेल. नाहीतर हे असं बोटाने असं दाबत 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 यायचं. जिथे तुम्हाला जाणवेल की माझं दुखतंय दाबल्यावर, मग तो पॉइंट पकडायचा आणि तिथे तुम्ही ट्यूमलेट त्याला करायचं. अरे वा. बर. आता इथे काही पॉइंट्स मला तुम्ही परवा सांगितले होते, मला आठवत नाहीये, तर ही कोणत्या पॉइंट्स होत्या? इथे लंग्स आहे आपले. बर. फुफ्फुस आहे. जर कोणाला कफ झाला असेल किंवा अस्थमाचा असेल काय, तर त्यांनी इथे दाबायचं. हे असं. बर बर. हो. वा वा, काय छान वाटतंय. हे असं दाबायचं. आणि मधलं बोट जिथे टेकेल तिथे हार्ट आहे, हृदय. तर तुम्हाला असं कधी वाटलं की आपल्याला थोडासा त्रास वाटतोय तर इथे तुम्ही असं बेसिक हे दाबलं तरी तुम्हाला फरक पडेल. हो. बर. आता हे तुमच्याकडे इतकं सुंदर ज्ञान आहे वंदना, तर लोकांना जर तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा एक फोन नंबर देता का?
हो. हां, आणि त्यांना म्हणावं फक्त SMS करा पहिले, मग तुम्ही त्यांना मेसेज पाठवला की किंवा SMSवर मेसेज पाठवू दे, म्हणजे तुम्हाला नंतर त्यांच्याशी संपर्क सवडीने करता येईल. तर तुमचा नंबर सांगायचा आहे का? हो, 8983077258. वंदना तंटक. परत एकदा सांगा. 8983077258. वा, छान. बरं, ह्या ट्रीटमेंट तुम्ही स्वतः देता का? हो हो, स्वतः देते मी आणि माझे यजमान. हो, बरं. आता पुढे मागे आपण एखादा इथं असा वर्कशॉप घेऊ की जिथं आपण दोघंही याल, म्हणजे बाकीचे जेंट्स लेडीज सगळ्यांना बोलवून आपल्याला थोडी तुम्हाला पर्सनल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स देता येईल. हो. बरं, पायाचा तुम्ही थोडासा दाखवता का? पायावर तुम्ही जी ट्रीटमेंट देता ती थोडीशी माझ्या पायावर आज देऊन तुम्हाला दाखवता येईल का? हो हो. बरं, मग ती आपण आता करून बघायची का? हो. कारण हाताचा अंदाजा आला, आपल्याला रिंगची कल्पना आली, प्लस आपल्याला ह्याची कल्पना आली, म्हणजे बऱ्यापैकी आपण स्वतःला हे करून घेतलं, म्हणजे आपल्या अनंत ॲक्युप्रेशर पॉईंट्सना बहुतेक मिळत असेल. बरं, अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेडीजना आणि जेंट्सना हेअर लॉसचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला हेअर लॉसचं एखादं पॉईंट सांगता येईल का? तर हेअर लॉससाठी हे मधलं बोटात हां, ह्या जॉईंट मध्येच फिरवायची रिंग. अरे वा वा, हां, हे फार छान सांगितलं. या जॉईंटमध्ये मध्येच फिरवायची रिंग. हो, चालेल चालेल. बरं, आता पायाचे थोडे पॉईंट्स आपण बघू आणि नंतर ज्यांना पर्सनली त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे त्यांनी तो साधावा. व्हिडिओ कॉलवर त्या तुम्हाला गाईड करू शकतील. हां, आणि त्यांनी खूप जणांना मदत केली आहे, लोकांचे पॉस्चर्स बदलले आहेत आणि त्यांना हे दिलेले ॲक्युप्रेशर पॉईंट्स आणि सुजोग थेअरीच्यामुळे खूप लोकांना आराम मिळाला आहे. आणि मी देखील आत्ता त्यांच्याकडनं हेच घेतली आहे, रिंग घेतली आहे आणि अजून व्हायब्रेटर वगैरे असं त्या दाखवतील आपल्याला. तर आपण पायाचा घेऊ, पण आता ह्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी पायाचा घेते. मग आता सध्या मी या हाताच्या सुजोगच्या पॉईंट्सनी थँक्यू म्हणते सगळ्यांना. स्वामी राधिकानंद आणि थँक्यू वंदना. आणि आता आपण दुसरी घेतोय व्हिडिओ ज्याच्यामध्ये पायाचं घेता येईल. थँक्यू.